नमस्कार आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला आठवड्यातला शेवटचा दिवस आहे. तर आतापर्यंत आपण आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? आणि तो म्हणजे कशा पद्धतीने त्याचे गुण काय असतात, गुणधर्म काय आहेत, कसे गुण मानले पाहिजे, कशा आतूनच सर्व काही येतं, हे सर्व गोष्टीचं आजपर्यंत मी तुम्हाला सगळं त्याच्याबद्दलचं सांगत गेली, माहिती देत गेली. पण आज आपला शेवटचा दिवस म्हणजे असं वाटतं, की हो, हे सगळं सांगायला, ऐकायला खूप बरं वाटतं. पण परत वेळ गेला, की परत म्हणजे आपण तसेच होऊन जातो. ते काही लक्षात राहत नाही. एवढं म्हणजे जे आपण म्हटलं ध्यान, आत्मचिंतन करा, आतमध्ये बघा, हे करा, ते करा, सगळं. पण समोर काहीतरी घटना घडली, की परत आपल्याला म्हणजे ते दुःख येतं किंवा त्या गोष्टीची आपल्या म्हणजे बरोबर ती ठेवणी जी जशी मांडणी मी तुम्हाला जसं सांगितलं एक प्रकारचं, तर ते तसं करता येत नाही किंवा विसरून जातो आपण, परत घसरतो. तर मग ही साधना आहे, ही कशी करायची? जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. बरेच जण आता आपण म्हणतो ना, की रेकी जेव्हा आम्ही शिकवलं तेव्हा खूप छान वाटत होतं. आता परत बरं झालं तुम्ही चालू केलं असं. तर त्याला पण एक आता आपल्या स्वतःला एक वळण लावावे लागेल. जसं आता मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं, आताही सांगते. तर मी तेव्हा सांगितलं म्हणून मी थांबले नाही. तुम्हाला सांगितलं आणि थांबले असं नाही. तरी सुद्धा माझा प्रवास सुरूच आहे. सुरूच असतो, सुरूच असतो. तो कधीच थांबत नाही. प्रत्येक क्षणाला मी स्वतःला बघत असते आणि आता इतकं डीप झालंय, की आता म्हणजे समोर आलंय, म्हणजे काही हललं पण, तरी पण थोडंसं स्थिर होऊन जातं आणि परत बघतो. असं नाही याचा अर्थ, की मी एकदम म्हणजे साधू संतासारखे वागते किंवा मला दुःखच होत नाही किंवा मला काही वाईटच वाटत नाही किंवा माझ्यासोबत काही मला राग येत नाही, असं काहीच नाहीये. आला किंवा दुःखही झालं, तरी पटकन बघता येतं. तर हे याला म्हणतात आत्मसाक्षात्कार आणि हे कसं काय होतं याची साधना? तर सातत्याने होतं. सतत करत राहायचं असते. तर सतत काय करायचं असते? तर ध्यान करायची एक सवय करायची असते. रोज 5-10 मिनिटं तरी निदान आणि आपण त्याच्यात रेकी शिकलोय तर रेकीचे सिम्बॉल्स त्याच्यामध्ये ॲड करत जायचे आणि स्वतःचे अफर्मेशन जसं मी तुम्हाला आता ध्यान करते आणि स्वतःला अफर्मेशन्स म्हणजे विचार तर येतील आणि जातील. पण ते कोणते विचार मला पाहिजे त्याला स्थितप्रज्ञ ज्याला म्हणतो आपण स्तब्ध राहून स्वतः बघायचंय. विचारांना थांबवण्याची गरज नाहीये तुम्हाला. विचार येतीलच आणि तुम्ही थांबवूच शकणार नाही. कारण निसर्गाने ती आपल्या हातामध्ये चावी दिलीच नाहीये. आपल्या हातामध्ये चावी काय दिली, की विचार क्रिएशन. तुम्ही विचार क्रिएट करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये भावना टाकू शकता. पण हे स्वतःचाच अध्याय करावा लागेल. स्वतःला ठरवावं लागेल. म्हणजे जितकं आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतः आतमधून आतमध्ये बघा म्हणजे बाहेर न बघता आतमध्ये बघायचं याला जी आत्मसाक्षात्कार म्हणतो. आणि ही जी शक्ती मिळवणं जेवढं महत्वाचं आहे, तितकंच त्याच्यात सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर आज मी सांगितलं, बरं वाटलं, 7 दिवस छान वाटलं, 8व्या दिवशी परत जैसे थे, तर काहीही अर्थ होत नाही. तर याला आत्मचिंतन किंवा स्वतःला अध्याय देणं, स्वाध्याय आपण ज्याला म्हणतो ते ना, म्हणजे स्वतःला अभ्यास करायला हे देणं, प्रश्न देत राहणं. स्वतःला चापलूशी करायची नाही आपल्या स्वतःची, तर स्वतःला प्रश्न देत राहायचं म्हणजे स्वाध्याय करत राहायचं. ध्यान म्हणजे त्या आतल्या चित्ताच्या ती जी ऊर्जा आहे, प्राणशक्ती आहे, तिच्यासोबत एकरूप होण्याचं आहे. आणि त्या एनर्जीलाच परमात्म्याशी म्हणजे दुसऱ्यांसोबतही जोडायचं आहे. जसं आपण रेकी स्वतःला देतो, रेकी दुसऱ्यांना देतो म्हणजे परमात्म्याला जोडतो. जसं माझ्या आतमध्ये माझे स्वभाव आहे, माझा भाव आहे, तसे मी भाव लोकांना देते. मग तो माझा मित्र असो, शत्रू असो, ते नंतर ते भौतिकता आहे सगळं. पण मी देते. माझं काम आहे देणं. तर तशा पद्धतीने हा ध्यान जेव्हा केलं, तर हा विचार जे येतात आपल्याकडे पसारा पडलेला असतो, त्याच्या परे चालला जातो आणि आतमधलं आपली शुद्ध जी आत्मिक अनुभूती असते, ती प्राप्त करतो आणि ती बाहेर पण जाते. म्हणजे दुसऱ्यांना पण रेकी देणं म्हणजे म्हणजे रेकी आपण कधीच असं शिव्याशाप देत नाही. रेकी नेहमी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी असते. तर तिला आपण नेहमी तुझं भलं हो, तुझं प्रगती हो, तुझं कल्याण हो, अशाच शब्दामध्ये, अशाच भावनामध्ये आपण प्रस्तुत करत असतो. तर तशाच पद्धतीने हे सतत, सतत स्वतःला जागृत ठेवायचं आहे, की माझ्या मनामध्ये कोणते भाव आहेत, कोणते विचार आहेत. आणि सतत म्हणजे आज मी तुम्हाला ध्यान करायला डोळे बंद करून सांगते, पण त्याच्यानंतर इतकी सवय झाली पाहिजे, की तुम्ही डोळे उघडूनही बोलत आहात तरी सुद्धा ध्यानामध्ये गेलं पाहिजे, की तुम्ही काय बोलत आहात. तर याला वेळेचं काही हे नाहीये. ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस तुम्ही अवेअर व्हायचं आहे, की अरे मी काय विचार करते.
कारण तुम्ही नियमित हे ध्यान केलं. पहिल्यांदा तर सकाळ, दुपार, संध्याकाळ असं जेव्हाही 5 मिनिटं मिळाले, बसा, करा. त्याच्यासाठी काही म्युझिक लावायची गरज नाही किंवा काही गरज नाही. फक्त शांतपणे तुम्ही एखाद्या झाडाखाली बसले, झाडाकडे बघा. छान गच्चीवर बसले, हवा लागते, हवेचा स्पर्श ते करा. म्हणजे अजून काही आकाशाला बघताय, आकाशाला बघा. पाण्याला बघताय, पाण्याला बघा. म्हणजे असं काही सिच्युएशन नाही, की अशाच मुद्रेमध्ये बसा, असंच याच्यामध्ये बसा. नुसतं शून्यामध्ये बघतही राहिले त्या क्षितिजाकडे, तरी सुद्धा तुमचं ध्यान लागून जातं. आणि तिथे तुम्हाला म्हणजे आत्मचिंतन म्हणजे आपली आंतरिक स्थिती तपासत राहायचं आहे, की माझ्या मनामध्ये कुणाबद्दलचं विकार तर नाहीये, म्हणजे निगेटिव्हिटी तर नाहीये, राग तर नाहीये. आज कोणासोबत मी रागवलो किंवा रागवली होती किंवा आता आपल्या मूल्य जे असतात आपले, जसं मी प्रामाणिक आहे. मी जे देईल ते मनातून देते. बाहेर एक आतमध्ये हे नाही. तर त्या मूल्याशी मी सहसंगत होती का? की मी बस दाखवण्यासाठी मी किती छान आहे म्हणून मी केलं आणि आतमध्ये असं धाकधूक होते, "अरे कसं होईल, कसं होईल?" लोकं अशी असतात. तर ह्या चिंतन जेव्हा आपण करतो, त्याच्यावर आपलं म्हणजे एक वर्तमानात आपण म्हणजे सजग राहू शकतो. ना आपल्याला पास्टमध्ये राहायचंय, ना आपल्याला फ्युचरमध्ये राहायचंय. आपल्याला राहायचंय वर्तमानात. तर हे जेव्हा तुम्ही जागृत आले, म्हणजे तुमचा आत्मसाक्षात्कार जागृत झाला, तर हे आत्मचिंतनही तुमचं वाढतं. स्वतःलाच विचारायचंय. बाहेर नाही, बाहेर तुमच्या आतमध्ये जे असतं तेच बाहेर घडतं. याचा तुम्हाला आविष्कार तुम्हाला समजलेला आहे असं समजा. आविष्कार मिळालेला आहे तुम्हाला, तर त्याचा आता प्रत्यक्ष बघा काय आहे. आणि आपलं चांगलं अध्ययन करण्यासाठी म्हणून आपल्याला चांगलं पुस्तकं, साहित्यिक वाचन, प्रवचन असतात किंवा YouTubeवर आजकाल तर इतकं सुंदर जे पुस्तकं वाचन असतात, तर ते बघा. तर याचं त्याचं हिरोईन हे ते वगैरे करण्याचा काही अर्थ नाहीये. आपल्याला आपल्याला काय मिळेल? छोटंसंही पुस्तक असेल, आजकाल खूपच YouTubeवर खूपच सुंदर पुस्तकं आहेत. तर ते पुस्तकं ऐका. नाही वाचन होत तर ऐका. काम करताना सुद्धा तेच ऐका. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा स्वतःचं अध्ययन करत असतो, तेव्हा आपला दृष्टिकोन मोठा होतो. आपलं अज्ञान दूर होते आणि कितीतरी गोष्ट आपल्याला मिळत जातं. ॲक्चुअली याच्यावर तुम्हाला भगवद्गीता तुम्ही ऐकलं असेल, उपनिषद असतात. विवेकानंदांचे विचार खूप सुंदर असतात त्यांचे विचार. ते इतके रिअलिटी असतात. ब्रह्मकुमारीचे पण खूप छान असतात. मी तर म्हणजे जेव्हा मी ह्या ह्याच्यात आले ना, मी म्हणजे खूप डाऊन होते, डिप्रेशनमध्येच असल्यासारखं होतं. तेव्हा माझ्याकडे तेव्हा ते YouTube वगैरे नव्हतं. तर ते सीडीज मिळायच्या. त्या सीडीज माझ्या टीव्हीवर रात्रंदिवस म्हणजे लागत राहाय मी कशी त्याच्यातून बाहेर आली, माझं मला माहिती म्हणजे सतत ठोकणं. नुसतं शिवानी दीदी, शिवानी दीदी, शिवानी दीदी. इतकं म्हणजे माझ्या डोक्यात बसलं होतं ते. आणि मग NLP वगैरे शिकून ते पण म्हणजे सगळं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं म्हणजे काय ध्यानाचं हे जे असं सतत ऐकत राहायला पाहिजे. म्हणजे सतत ध्यान, चिंतन, वाचन हे पण एक म्हणजे आपल्या आत्मिक दिनचर्या आहे. जशी शारीरिक दिनचर्या म्हणजे सकाळी उठणं, अंघोळ-पांघोळ करणं हे सगळे आपले रोजचे कामं जशी असतात, तसंच आत्मिक दिनचर्या म्हणजे हिला पण काहीतरी एनर्जी पाहिजे असते. तर म्हणजे नाहीतर मग कसं होतं बाहेरच्या जगातल्या गोंगाटमध्ये आपण हे परत विसरून जातो. तर बाहेर गोंगाटात असलो तरी सुद्धा आतमधलं ध्यान अंतर्मुख ठेवणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तर ही खरी साधना असते. तर ह्या साधण्यासाठी तुम्हाला कोणत्या मंदिराची गरज नाही, कोणतं बुवाबाजीची गरज नाही, कोणते क्रिस्टल नाही, मंत्र जाप नाही, काहीच नाही. तर तुम्हाला स्वतःला चिंतन पाहिजे. त्याला म्हणतात आध्यात्मिक प्रगती. तर अशा पद्धतीने हा आत्मसाक्षात्कार टिकवून ठेवला पाहिजे आणि बरेचदा तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगते, की तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे तुम्ही तुमचा आत्मा जाणला. याचा अर्थ तुमचं जग बदलेल असं नाही. आत्ताच मला थोड्या वेळ आधी म्हणजे फोन आला, की माझा मुलगा असा करतो किंवा तसा करतो, तर तो बदलेल का रेकी केल्यावर? तर तुम्ही रेकी केल्यावर तुम्ही लोकांना नाही बदलवू शकत. तुम्ही त्यांना आशीर्वाद देता. तुम्ही त्यांना ती व्हायब्रेशन्स पाठवता. हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीचे, की तू शांत आहेस, तू हुशार आहेस, तू परीक्षा पास करू शकतोस. तुझ्यामध्ये ते गट्स आहेत. जे काही आपण अफर्मेशन्स देतो, जेव्हा रेकी देतो. तर हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही देत आहात. तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही देणार आहात. तुम्ही म्हणाल, की तो बदलला पाहिजे. तर तो बदलला पाहिजे त्याला वाटते आई बदलली पाहिजे. आई-वडील समजत नाही. म्हणजे बदललं त्याला तुम्ही ती एनर्जी देताय. त्यापेक्षा मी तुझ्या दृष्टीने कशी बदलू शकते बाळा?
तुला जे प्रेम पाहिजे ते माझ्याकडनं मिळव. है ना? जी तुला म्हणजे तुझ्या जीवनामध्ये जी तुझ्या प्रगती तुझ्यासाठी आहे, ती प्रगती तुला माझ्याकडनं मदत मिळो तुझी तुला. अशा पद्धतीने आपल्याला काय द्यायचंय लेकीच्याही मार्फतनं, तर ते सुद्धा समजलं पाहिजे. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे जग बदलत नाही, तर आपलं बघण्याची दृष्टी बदलते. आपण त्याच्याकडे बघतो, त्या व्यक्तीकडे, त्या परिस्थितीकडे ती दृष्टी बदलते. आणि ती दृष्टी कायम म्हणजे राहण्यासाठी म्हणून खूप साधं आणि खूप म्हणजे एक प्रभावी उपाय म्हणजे काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा उठल्याबरोबर स्वतःलाच, की मी एक शांत आणि शुद्ध आत्मा आहे. म्हणजे एनर्जी आहे. मी एक शांत आणि शुद्ध अशी आत्मा आहे, एनर्जी आहे, चैतन्य आहे. थोडंसं म्हणजे म्हणजे अगदी थांबून असं सकाळी उठल्याबरोबर पहिलं वाक्य हेच बोला. सातत्याने सवयच करा अशी म्हणजे, की मी एक एनर्जी आहे, मी एक चैतन्य आहे आणि मी शुद्ध आहे. म्हणजे बिलकुल असं नाही, की मी खोटारडी नाहीये, तर मी असं असं काहीच नाही, मी प्रामाणिक नाहीये. काहीच नाही हा शब्द घालायचाच नाही. मी काय आहे? मी शांत आहे, मी शुद्ध आहे. आणि हे दिवसातून अगदी 2-3 वेळा जेव्हाही कुठे असं वाटलं, तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. कितीही घाईत असेल, कितीही प्रोग्राममध्ये असेल, कुठेही असेल, जसं सुसू लागली, तरी जातो ना, धावत पळत जातो ना, सुसू, शिशी करायला, हो की नाही? तर कमीत कमी तेवढा वेळ, त्या वेळेसही केलं ना, तरी सुद्धा चालतं. नाहीये ना तुम्हाला इकडे वेळ, तर कमीत कमी तो तर वेळ आहे, तर त्या वेळेतही केलं तरी चालतं. पण स्वतःला मात्र आठवण करून द्या, की तुम्ही एक शुद्ध अशी एनर्जी आहात. किंवा नकारात्मक काही विचार आले, तर स्वतःला विचारा, की हे माझ्या आत्मा स्वरूपाशी म्हणजे माझ्या एनर्जी चैतन्याची ची म्हणजे काय अ, म्हणजे काय एकरूप आहे का? सुसंगत आहे का? नक्कीच नाहीये. हे स्वतःला तुम्हाला आतमधून येतं, की तुम्ही तशी नाहीये. तुम्ही तर शांत आहे. स्थिर आहात. स्थितप्रज्ञ राहायला शिकायचं. म्हणजे स्थित राहून, प्रज्ञ राहून तुम्हाला बघायचे आहेत मस्तपैकी. सतत फोन किंवा मोबाईलमध्ये म्हणजे ह्याच्यापासून थोडंसं स्वतःला वाचवून ठेवायचं. कारण कितीही म्हटलं, बाहेरचं म्हटलं, की मग आपण तो एक हे होऊन जातो. महत्त्वाचीच गोष्ट बघायचं आहे करा आणि त्याच्यापेक्षा वाटल्यास पुस्तकं वाचायचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ राखून ठेवा. वेळच नाहीये मला मेडिटेशन करायला किंवा बोलायला, चिंतन करायला असं म्हणू नका. वेळ नाहीये तर मग तुम्हाला म्हणजे नुसतं धावता आहात. तो माहिती आहे ना, त्या गाढवाच्या समोर ते गाजर लटकवून तो धावत राहतो. तो गाजरच मिळत नाही आणि कशासाठी धावतो ते त्यालाही कळत नाही. तर तशा पद्धतीने करायचं. तर जेव्हा आपलं बोलणं, आपले विचार आणि आपली कृती हे तीनही एकमेकांशी सुसंगत ठेवायचं आहे. तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही काय विचार करताय आणि काय कृती करताय? याच्यावर बिलकुल नाही. तर हो, येते म्हणा. हो, मी येते 4 वाजता बोलेल. हो, हो, मी करेन फोन. असं म्हणतो आणि मग मग विसरून गेलो. मग नंतर आलंही आठवण तर जाऊ दे ना, म्हटलं होतं. कोण लक्षात ठेवतं आणि तिचा फोन आला तर मग मी करेन. तर अशा पद्धतीने तुमचे विचारही वेगळे, तुमचं बोलणं वेगळं, तुमची कृती वेगळी. तर तो ब्रह्मांड कन्फ्यूज होऊन जाईल, की हिला करायचं काय आहे नेमकं? तर तुम्ही जे बोलता आहात, जो विचार करताय तीच कृती करायचं आहे. तर आपल्या नात्यांमध्ये पण मी योग्य आहे, तोच चुकतो आहे, असं म्हणण्यापेक्षा समोरचा व्यक्ती चुकतोय, मी तर एकदम त्याला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करतेय, मी तर त्याला भलंच चाहते मी त्याचं. माझा मुलगा आहे तो. मी त्याच्याबद्दल आई नाही तर अजून कोण विचार करेल, असं वगैरे जे काही आपण विचार करतोय, हे विचार करू शकायचं नाही. त्यापेक्षा काय विचार करायचा? मी काय बदलू शकते? कारण माझ्यातूनच ती एनर्जी गेली आहे. है ना? आज म्हणजे ज्यांचा फोन आला होता, त्यांचं म्हणजे मी त्यांना त्या आल्या त्यांना मी बोलवलेलं आहे. 1 मिनिट त्यांचं काय नाव होतं? सारिका. हो. सारिका हां. तर तेच मला सांगायचं आहे, की आपण दुसऱ्यांना चुकतो आहे आणि मी योग्य आहे. म्हणजे आई-वडील कोणत्या मुलांसाठी वाईट करतात हो. आई-वडील तर मी तर जन्म दिलेला आहे. जन्मल्यापासून मी त्याचा चांगलाच विचार करते. असं कसं होऊ शकते? म्हणजे तो ऐकत नाही तर तो चुकतोय, असं तुम्ही त्याला सरळ ठप्पा मारलेला आहे त्या मुलाला. तसं नाहीये. तुम्ही आई-वडील आहात. त्यांनी म्हटलं होतं का तुमच्या पोटात मला जन्म घ्यायचा आहे? आणि ही तर तुमची मस्ती आहे. तुमचं कार्य आहे, की तो तुमच्या आला. तर त्याला चांगलं जीवन मिळण्यासाठी मी काय बदलू आपल्या आतमध्ये? तर मला चिडणं, माझा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. तुमचं मन प्रसन्न करण्यासाठी आभार व्यक्त करावं लागेल.
तर तो तुमचा बाळ तुमच्या पोटात जन्माला आला, तुम्हाला आभार करायचे की त्याच्यामुळे तुम्ही आई झालेले आहे. तर अशा दिवसातनं कमीत कमी 5 गोष्टींसाठी तरी आपण जसं कृतज्ञतेच्या जादूमध्ये घेतलेलं आहे, 5 गोष्टींसाठी तरी रोज मनापासून आभार माना, की किती भगवंता हे न मागताही तू मला दिलंयस. न मागताही तू मला दिलेले आहेस. तर किती दिलेस? अशा अगदी आपले म्हणजे सगळे केमिकल्स चेंज होऊन जातात आणि तसंच्या तसं म्हणजे वातावरण क्रिएट होतं आणि तुमच्या समोर यायला लागतं. कंप्लेंट, ब्लेमिंग कंप्लिटली सोडा. म्हणजे स्वतःपुरता विचार न करता इतरांना मी कसं मदत करू शकते, हा दृष्टिकोन ठेवायचा आहे प्रत्येक वेळेस. आणि रोज झोपण्यापूर्वी आजच्या दिवशी मी काय शिकले? किंवा मला त्या एनर्जीकडनी म्हणजे जी माझी आत्मिक एनर्जी आहे, तिने काय शिकवलं? मी काय असं एक वेगळं बघितलं? ते शक्य असेल तर लिहून झोपा. माझ्याकडे इतक्या डायऱ्या आहेत ना, मी हे सगळे दाखवले तुम्हाला. हे पुस्तक आहे हे म्हणजे एवढं मोठं. एकदम इतकं रोज काही ना काही लिहत असते मी. इतकं लिहिणं असते म्हणजे म्हणजे आता ते म्हणजे असं बसून गेलं, बेनमध्ये येऊन गेलं ते सगळं. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे असं सतत जागृत राहणं असते. तर हे आणि आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. तर नुसतं हे साधन म्हणजे गोष्ट नाहीये, तर ही आपली जीवनशैली व्हायला पाहिजे. तर आज तुम्ही माझं छान ऐकायला बसले आहेत, पण मी आता माझ्या प्रत्यक्षातही कोणी आलं ना, तरी माझं तेच बोलणं असतं. तसंच बोलणं असतं. कोणी माझ्याकडे कंप्लेंट करतं, कोणी काही सांगत असतं. पण परत मी आपलं ज्ञान म्हणा किंवा जे समजलं ते 1-2च वाक्य असतात, पण मग त्याच्यावर उत्तर देता येत नाही. पण बुद्धीने विचार केला तर मग ते लगेच लगेच समजतं. तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं अभ्यास करायचा आहे आणि सतत म्हणजे आत्मपरीक्षण आणि फक्त आत्मपरीक्षण तसंच करायचं आहे. तुम्ही जसं वाचाल किंवा तुम्ही जसं कृती कराल तसंच तुमच्यासोबत घडेल, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला आत्मिकदृष्ट्या जागृत राहणं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचं म्हणजे त्या विचारांना मनाचं रक्षण करणं. मन कसा भटकतो आणि त्याच्यात काहीही विचार आणतो. पण जेव्हा तुम्ही जागृत राहाल, आत्मिकदृष्ट्या, स्वतःच्या दृष्ट्या जागृत राहाल, तर तुम्ही तुमच्या मनाचं रक्षण कराल. नाहीतर तो मंद आहे. पळून जाईल, नाहीतर कोणीतरी पळवून नेईल, आहे ना? किंवा हरवून जाईल. तर त्याचं रक्षण करणं, कारण हा खूप मोठा एक तुमचा टूल आहे तुम्हाला सांभाळणारं, त्या ब्रह्मांडापर्यंत तुमचे विचार नेणारं हा मन आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं तुम्ही जागृत राहणार, तेवढं तुम्ही त्याचं रक्षण करू शकणार. सेवा, साधना ही दुसऱ्यांसाठी भलेही केलेली कृती असं वाटतं आपल्याला, पण ही आपलीच उन्नती आहे. जसं मी आज तुम्हाला म्हटलंय, मी तुम्हाला सांगते असं वाटतंय, पण तुमच्या आधी ती माझ्या आतून जाते. म्हणजे माझ्या आत्म्याची उन्नती आहे ती. आणि मग वाटतं की दुसऱ्यांचं भलं करतोय. तर असेच शब्द काढा की जे दुसऱ्यांना उन्नतीकडे नेईल. तर त्यामुळे स्वतःचं निरीक्षण करायचं आहे आणि विकासाच्या आरशामध्ये बघायचं आहे. म्हणजे स्वतःकडे बघितल्याशिवाय तुमचा बदल शक्य नाही. तुमचं आयुष्य बदलणं शक्य नाही. कितीही तुम्ही लोकांना बदलण्याचा प्रयत्न करा, लोकं बदलणार नाही. ती परिस्थिती तुम्हाला दिलेली आहे तशी. आता तुम्ही कसे घडता, हे तुमचं हे करायचं आहे. तर जीवनाचा प्रसंग येतात आहे, जातात आहे. तुम्ही त्याच्या सोबतच चालायचंय. तुम्हाला असं म्हणजे हे नाही करायचंय, की "अरे, माझं असं झालं, माझ्याशी" तुम्ही तिथे थांबले तर गेले, तुम्ही मागे पडले. हां, स्थितप्रज्ञ होऊन बघत यायचं, की काय आहे? तर त्या त्या ह्याच्यामध्ये चालीमध्ये चालायचंय. त्या फोर्समध्ये तुम्हाला चालायचंय म्हणजेच वर्तमानात राहायचंय. शांत मन, स्पष्ट दृष्टी ठेवायचं. स्पष्ट असावी. म्हणजे याचा अर्थ असं मी म्हणत नाही, की कोणीतरी तुम्हाला अन्याय करतो तुमच्यावर आणि तुम्हीच जगा, असं नाहीये. तिथे स्पष्ट दृष्टी, की त्याच्याबद्दलचं करुणा मनात आली, की याला जागृती नाहीये, पण मला जागृती आहे. तिथे नाही पटलं तर निघा. तुमचं समोर जा. पण तुम्ही तिथे अडकून नका बसू. "अरे रे, माझा मुलगा आहे. अरे समजणार आहे. अरे समजणार आहे. अरे ऐकणार आहे." नाही करू शकत. त्याला जर पडूनच धडा शिकायचा असेल, तर तो पडूनच धडा शिकेल. इथे प्रत्येकाची हां, तो पडला तर तुम्ही उचलायला तयार आहात. तर सांगायचं आहे, की "अरे दगड आहे समोर. अरे खाई आहे, खड्डा आहे." शेवटी त्याची वेळ आहे ना, त्याचे पण कर्म आहेत ना. तर त्यामुळे जे तुमच्या हातात आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. जे तुमच्या हातात नाहीये त्यावर लक्ष केंद्रित करू नका.
है ना? बोलण्यापेक्षा आपलं अस्तित्व अधिक अधिक परिणाम करतं. तर कोणाला खूप काही बोलण्यापेक्षा त्याला आपलं ऊर्जेचं अस्तित्व द्या, की तुझं भलं होईल, तुझं प्रगती आहे, तू शांत आहेस, तू पण म्हणजे मी आत्मा आहे, तू पण परमात्मा आहेस. तर अशा पद्धतीने त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स द्या. आणि याच्यासाठी तुम्हाला खूप रेकी शिकणं जरुरी आहे. रेकी म्हणजे तुम्हाला लिहिणं वाचणं. पण भावना तर निर्माण करता येतात ना तुम्हाला. रेकी शिकले तर खूपच जबरदस्त. शिकावंच सगळ्यांनी. तर अशा पद्धतीने असे आपले काही सूत्र स्वतःसाठी बनवा. जो तुम्ही इतरांना जे बोलू शकाल किंवा इतरांसाठी जेव्हा बोलता, तर सूत्र म्हणजे जे आपले काही अफर्मेशन्स आहेत, जे काही आता आपलं एक जनरल बनवा, त्याच्यामध्ये लिहा. एक-एक वाक्य तुम्ही स्वतःला म्हणजे ते डोळ्यासमोर अक्षरशः प्रस्तुत करा, की म्हणजे असं मी शांत आहे. तर शांतीचा अनुभव नक्कीच घ्या. स्थिर व्हा. आले विचार, चालले विचार. आले विचार, चालले विचार. म्हणजे ह्याची प्रॅक्टिस करा. तर हाच आपण म्हणजे जेव्हा प्रकृतीचा एक भाग आहोत, असं स्वतःला फील करा. कारण बाहेर तुम्ही जे बघताय, ते सारं तुमच्या आतमध्ये होतंय. इतकं सुंदर आपल्याला हा सारा ब्रह्मांड शिकवतो. इंद्रधनुष्य म्हणजे आपले 7 चक्र, 7 रंग तेच दिसतात. आपण ते 5 आपले जे तत्व आहेत, तेच 5 तत्व सगळे आपल्यामध्ये आहेत. है ना? जसं बाहेर होतं सेम तसं आपल्या आतमध्ये वादळ, वारा, आग ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर ते बघायला शिकायचं आणि तशा पद्धतीने स्वतःला जसं छत्री पण पाऊस पडला तर छत्रीचा उपयोग करतो. अ, खूप असेल तर झाडाखाली थांबतो. ऊन खूप असेल तर हवा असेल तर त्याची मजा घेतो. पाण्यामध्ये डुबतो. तसं आपल्या आतमध्ये हे सगळे 5 तत्वामध्ये आपल्याला ओळख आली पाहिजे आणि आपण तसं शिकलं पाहिजे. शिकत राहायचंय बस. लक्ष देत राहायचंय. आता याच्यात जसं मला काही प्रश्न अजूनही येऊ शकतात, की ठीक आहे आता मला आत्मसाक्षात्कार झालाय, पण तरी पण क्रोध येतो. मग मी काय करू? त्यावेळेस बघायचं आहे, की हा क्रोध आहे. तर ही एनर्जी निघाली आहे कुठेतरी तुमच्यामध्ये ब्लॉक झाली असेल, बसली असेल. तुम्ही त्याला समजलं, तिथे स्थितप्रज्ञ राहा आणि बघा त्या क्रोधावर. जसं आज कीर्तीने सांगितलं, की समोरचा व्यक्ती म्हणजे 2-2.5 तास मी ऐकलं शांत बसून. तर काय झालं तेच ना आत्मसाक्षात्कार. मला शरीर नाहीये. मी शरीर किंवा माझ्या मनाने मन काय करतो, अच्छा हा तर आता खूपच जास्त शहाणा झाला. आता मला बोलवतो. अच्छा मी ऐकते म्हणून मला खूपच होतो. अरे हे तर मी कधी म्हटलंच नाही. तरी पण माझ्यावर आरोप लावतो. आतल्या आतमध्ये बोलतो. पण त्या मनालाही म्हणायचं, की "तू मन नाहीये, तू शरीर नाही. तू शांत आहेस. बघ." त्या एनर्जीने बघायचंय. तर तेव्हा तुम्हाला म्हणजे आत्मसाक्षात्कार मिळाला याची जाणीव व्हायला लागते, की वॉव! मी समजायला लागली. है ना? आता दुसरा प्रश्न हा येऊ शकतो, की घरात सगळे तर नाही बदलत ना. मग मी एकटीच बदलू आणि मी एकटीच कशी टिकवू? बाकी तर कोणी ते माझा क्लास आहे एकाला कोणी येत नाहीये. मग मी एकटीच बदलू का? हो. आपण एकटेच येतो, एकटेच जातो. आपण हे बदल करतोय काय दुसऱ्यांसाठी थोडी करतोय. आपण आपल्यासाठी करतोय. तुम्ही आता क्लास आता काही लोकं ग्रुपने घरचे सगळेच बसले तर खूपच चांगले. नवरा-बायको मिळून बसले असते तर मग तर मजाच मजा. पण नाही बसत तर तुम्ही काय जबरदस्ती करू शकता? तुम्ही आपल्या छो छोट्याशा बाळाला सुद्धा शांत नाही बसवू शकत, की "बेटा मी ऐकते माझा क्लास, तू शांत बस." नाही ऐकू शकत, नाही करू शकत. तर दुसऱ्यांना बदलवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एकट्यालाच टिकून राहायचंय. आता आता अजून एक प्रश्न येऊ शकतो, की आत्मा आणि परमात्मा हे जे सांगितलं याचं नातं कसं अनुभवायचं? तर जसं आपण आत्मा म्हणजे एनर्जी बघितली, की मला कसं सुख जाणवतं, मला कसं दुःख जाणवतं, मला किती फील होतं, राग येतो, लोभ येतो. हे मी जसं माझ्याच स्थितप्रज्ञ नजरेने मी जेव्हा बघते, तर ते मला माझी एनर्जी जाणवते. सेम तसा जेव्हा तुमच्यावर ओरडतोय किंवा तुमच्याशी खोटं बोलतोय, तुम्हाला फसवतो आहे किंवा तुम्हाला चिडवतो आहे, जे काही होतंय दुसरा व्यक्ती, त्याला स्थितप्रज्ञ नजरेने बघा आणि त्याच्या जागी पण स्वतःला ठेवा, की कदाचित त्या भूमिकेमध्ये मी असते, तर कदाचित मी पण तशीच वागली असते. फक्त त्याच्या शरीरामध्ये आपला आत्मा टाकायचा आहे. म्हणजे तो परमात्मा. परमात्मा नाहीये, तो म्हणजे आपलंच एक रूप आहे. अशा पद्धतीने बघा. म्हणजे तुम्हाला त्याचं एक अंतरंग कळेल. हे मी कसं अनुभवलं, जसं म्हणजे मी सांगितले, की माझं करोडो रुपयाचं नुकसान झालं होतं, असं-तसं वगैरे. कसं फसवलं, कसं त्याने हे केलं. मला तेव्हा असं वाटायचं. पण जेव्हा मी शांत झाले आणि जेव्हा बघितलं, की त्याच्या जागी जर मी असते आणि मी जर ह्या नंदिनीला फसवलं असतं,
तर मी कशी वागली असती? कसं माझ्या मनात असतं? तर मला एकदम असं धस्स झालं. बापरे! मी सतत म्हणजे पोलिसांच्या नजरेतून मी पळ केला असता. रात्री मला झोप आली नसती. मी माझ्या मुलांना इमानदारीपणा शिकवू शकले नसते किंवा मग कोणी माझ्यावर आरोप तर नाही देत आहे किंवा कोणी माझ्या घरावर तर येत नाहीये. पेपरमध्ये नाव आलं, मला जेल तर नाही होत आहे किंवा मी माझ्या बायकोशी किंवा माझ्या मुलांशी मी कसं त्यांना इमानदारी शिकवू, की "तू माझ्याशी खोटं का बोलतोस?" म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या एकदम आणि लिटरली मी दचकून अशी उठली, की बापरे! माझ्यापेक्षा तर कठीण आयुष्य तो जगतोय आणि त्याच्याहून कठीण आयुष्य म्हणजे त्याला याबद्दलची जागृती पण नाहीये. म्हणजे तो किती खड्ड्यात पडतोय याची जागृतीच नाहीये तो. किती बेकार कर्मामध्ये तो अडकलेला आहे याची जागृतीच नाहीये. याच्यापेक्षा किती भयानक आयुष्य असू शकते. आणि मला जेव्हा असं जाणवलं म्हणजे त्याचा राग येईल का? मला किती करुणा आली. अरे बापरे! म्हणजे सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी. तर हे तेव्हा आपण म्हणजे दुसऱ्यांचे दुःख समजण्याचं नातं जे असतं ते अनुभवतो आपण. भलेही तो तुमच्यावर ओरडत आहे, रागवत आहे, कधी-कधी तुमच्यावर हात उचलतोय. याचा अर्थ असा नाही म्हणत आहे की मार खा. कोणी तुम्हाला म्हणजे चाकूने मारायला केलं किंवा असंही करतोय, अन्याय करतो, तर हे घ्या. असं नाही. त्यावेळेस तुम्ही फिजिकली त्याला हे करा. पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या. तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही लावून द्या. पण मात्र जेव्हा तुम्ही शांतीने तुम्हाला आतमध्ये तेच-तेच प्रश्न विचारलं जातं स्वतःला आणि आपण मग ते दिवस काय, महिने काय, वर्ष आपल्याला तेच-तेच आठवत राहतं, विसरतच नाही. तर त्यावेळेस ते आत्मा आणि परमात्म्याचं नातं अनुभवणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इतरांना क्षमा करता येतं. सहजतेने आपल्याला त्या गोष्टी डिलीट डिलीट म्हणण्यापेक्षा असं म्हणजे काय म्हणतो त्याला विरवता येतं. आहे ना? विरवून काय म्हणतो त्याला? विरवून जाता येतं. आता नंतर अजून एक प्रश्न येऊ शकतो, की तुम्हाला म्हणजे मी रोज ध्यान करत नाही, तर मग मी सुरुवात कशी करू? बस सुरुवात अशीच करायची जशी आता आपण बसलेलो आहे. आता एवढंच आहे, की मी तुम्हाला थोडंसं गाईड करते, की मी डोळे बंद करा, श्वास बघा किंवा एखाद्या बॅकग्राऊंडमधून म्युझिक लागतं. तर याच्यासाठी, की तुम्हाला एक थोडीशी वळण लागावी. जरुरी नाही तुम्हाला म्युझिक लावा किंवा माझं गाईडेड मेडिटेशन तुम्हाला पाहिजे असं काहीच नाहीये. सिंपल असं बघा, की तुमचे हा विचार येतात आहे, जातात आहे. श्वास येतोय, बिलकुल आपोआप येतोय. जर मला श्वास आपोआप येतोय, मला सेन्सेशन आपोआप आहे, माझं पोट सगळं आतलं हृदय सगळं आपोआप धडधडतंय, तर मग मी करते काय आहे? मी करते काय आहे? विचार पण येतात आहे, जातात आहे. तर मग मी ते स्थितप्रज्ञ आहे. तर मग मी काय करते, तर मी बघते मी काय बघतेय, तर मी ते विचार बघतेय. मी बघते आतमध्ये, की माझं हृदय धडधडते, माझं पोट आहे, माझं आतडे आहे, माझ्या आतमध्ये गडबड काहीतरी होतेय. मला हवेचा स्पर्श येतोय. माझे डोळे उघड-झाप केले, की मला काहीतरी दृश्य दिसतेय. माझे कान उघडले, तर मला काहीतरी आवाज येतोय. मी काहीतरी खाल्लं, तर मला टेस्ट समजते आहे. नाकात मला श्वास येत म्हणजे सुगंध येतो आहे, दुर्गंध येतो आहे. मग हे सगळं येत आहे, करतोय कोण? तर माझा आतला एनर्जी. त्या एनर्जीलाच मी जेव्हा समजा डायरेक्ट कमांड द्यायची आहे, की तू अनंत आहेस. तू इतकं म्हणजे तुझ्यात कॅपॅसिटी इतकी आहे, की तू करू शकतोस. एखादं तुम्हाला काही काम करायचं जसं फायनान्शियल गोल असेल, तुमचं रिलेशन गोल असेल, आरोग्याचा गोल असेल, त्याला शांत करा आणि त्याच्यासमोर गोल ठेवा. बाकी तुम्हाला हे नाही माहिती, की तुमचं आरोग्याचं असेल, तर कोणत्या डॉक्टरकडे जायचं, काय करायचं, हे करायचं का ते बरोबर तुमच्या समोर यायला जाईल. तो तुमची एनर्जी बाहेर पडते. जे तुम्हाला आत्म्याला कळलं ना, ती एनर्जी बाहेर पडते आणि तो प्रोव्हाईड करतो. तुम्हाला तसे लोकं तुमच्या समोर येतील, तुमच्या समोर व्हिडिओज येतील, तुम्हाला काहीतरी गाईड मिळेल. आज आपला हा जो क्लास होतो, हे सुद्धा तुमच्या आत्म्याची पुकार आहे. तुम्ही आलेत, माझ्या आत्म्याची पुकार आहे ना, तर किती लोकांपर्यंत हा मेसेज गेला? किती लोकं येऊ शकले, किती लोकं नाही येऊ शकले? आता हे किती लोकं मन लावून ऐकतात आहे, किती लोकं कामं करता ऐकतात आहे. काही लोकांना समजते आहे, काही लोकांना नाही समजत आहे. तर हे अशा पद्धतीने ज्यांची एनर्जी फ्रिक्वेन्सी जुळली ती आपोआप जुळली. फक्त आपण स्वतःला ध्यान करणं म्हणजे आपल्या आतमध्ये काय चाललंय ते फक्त बघा. आणि जेव्हा चुकीचं चाललं असतं ना, तेव्हा आपोआपच आपल्याला लो एनर्जी फ्रिक्वेन्सी जाणवतं. तो तुमचं ध्यान, तुमचा आत्माच तुम्हाला सगळं सांगतो. मी काहीच नाही सांगू शकत तुमच्या आतमध्ये.
कितीही मी टॅरो रिडिंग करत असेल तर. टॅरो रिडिंग म्हणजे तेवढ्या पुरतच तुम्हाला, तोही तुमचाच आत्मा सांगतो. ते माझं त्याचं चित्र वाचणं आणि ती परिस्थिती वाचणं जर योग्य झाली, तर माझं भविष्य निघालं बरोबर. भविष्य पण नाही, तर मी त्यांना सांगते की हे असं बदलावं लागेल. तुमच्या डोक्यात असा-असा विचार आहे, असं-असं करावं लागेल. तर तेही तुमच्या हातात आहे, तुमचं भविष्य बदलणं. मी सांगितलं म्हणून नाही. तर हे तुमचं तुम्हालाच जागृती येते. तर असंही असतं, की बरेचदा असं वाटतं आपल्याला, की ह्या अशा चांगल्या मूल्यांवर मूल्य आपण जे म्हणतो प्रामाणिकपणा किंवा क्षमा भावना किंवा कॉन्ट्रिब्युशन हे मूल्य जेव्हा आपण जगतो प्रत्यक्षात आयुष्यात, तर तेव्हा असं वाटतं बरेच काही गोष्टी गमवाव्या पण लागतात. असं वाटतं आपल्याला. आणि मग गमवावं लागलं तर काय उपयोग त्याचा? बिलकुल गमवावं नाही लागत तुम्हाला. तुम्हाला हे बीज आहे तुमचं. हे इतकं बीज आहे, की आज तुम्हाला असं वाटतं, की ते बीज तुम्ही जमिनीच्या खाली गेलं म्हणजे गमावलं. अरे दिसत तर नाहीये, दिसत तर नाहीये. अरे कसं? पण आतमध्ये ते बीज सगळं आपलं काम करत राहतं. आणि तो कधी वृक्ष होईल आणि कधी अनगिनत तुम्हाला फळं देईल, याची तुम्ही काउंटिंगच नाही करू शकत. तर आपलं काम आहे बीज रोवणं बस. त्याच्याकडे बघा. बीज काय रोवतो आपण. आणि तेही आतून, बाहेर नाही. "ए तू असं कर ना. हे तुला माहिती नाही का किती छान आहे." काही गरज नाहीये तुम्हाला. हे त्यांनाच ऐकवायचं जे ऐकतात आहे. जसं तुम्हाला मी ऐकवते. तुम्ही ऐकताय, वेळ काढताय, येताय, समजताय, त्याच्यावर वर्क करता आहात. ठीक आहे? समजलं सगळ्यांना? खूप छान वाटतं ना ऐकायला? तुम्हाला वाटतंय करायला कठीण आहे? येस, बोला. तुम्ही बोलाल तर मला पण छान वाटतं. मी जेव्हा प्रश्न विचारते, तर याचा अर्थ असा असतो, की तुम्हाला त्याच्यामध्ये एकरूप व्हायचंय. नुसतं मी सांगेल आणि तुम्ही ऐकत राहाल, तर त्याच्याने काहीच फरक नाही पडणार. येस, अल्पा बोला. टीचर, हाँ मुझे ये बोलना था कि टीचर मेरा गुस्सा कंट्रोल में नहीं होता है। मैंने बहुत कोशिश की है, मतलब अवेयर कोशिश होने की, बट कोशिश कुछ नहीं होती है। कोशिश हाँ कुछ नहीं टीचर। होती। एक तो गुस्सा आज होगे या गुस्सा नहीं होगे। आज सुबह को ही बहुत मुझे गुस्सा आया था, बहुत मतलब एक जन पे मैंने निकाला, बट उसके बाद मुझे इतना रियलाइज हुआ ना, बहुत बैड फील हो रहा था कि यार उसी जगह पे मैं होती तो मैं कैसा फील करती। बट अभी क्या, जो शब्द निकल गए तो फिर हम कुछ नहीं कर सकते ना। हाँ, तो अभी देखो जैसे तुम्हें समझ में आ गया ना कि अरे उसकी जगह मैं होती तो क्या, तो यही तो चाहिए अपने को। इसी को तो करुणा बोलते कि यानी आत्मा परमात्म्याचं मिलन, एकरूप होणं यानी उस सामने वालों की भावना समझ गए तुम, तो यही चाहिए। अब इस बार बोलना नहीं हो गया, यानी बोलने में थोड़ा सा शब्द गलत निकल गए या फिर नहीं निकलना चाहिए था, ऐसा लग रहा है। ठीक है, दूसरी बार अवेयर रहना कि ये शब्द फिर से नहीं करूंगी, मैं बोलूंगी, अंदर भी नहीं बोलूंगी। खुद से खुद को कमिटमेंट करना है। कोई तुम्हें परीक्षा देने वाला नहीं, यानी लेने वाला नहीं है तुम्हारी, या कोई तुम्हें पूछेगा नहीं। यही समझ लो कि मैं बीज बो रही हूँ। मेरे एक एक शब्द यानी मेरी एनर्जी, एनर्जी की माध्यम, एनर्जी हमारे शब्दों के माध्यम से बाहर निकलती है। हमारी भावनाओं के जरिए वो बाहर निकलती है एनर्जी, अपना अस्तित्व दिखाती है। उसका काम ही है, एनर्जी का काम ही है अपना अस्तित्व। वो अपने शरीर के माध्यम से, अपने बोलने के माध्यम से, अपनी आंखों की ऊर्जा के माध्यम से, या फिर हम रेकी देते स्पर्श के माध्यम से वो देती है एनर्जी। तुमने अपने शब्द के माध्यम से वही एनर्जी दी, और किसको? अपने ही बेटे को। कहाँ तक सही है? खुद को ही पूछना है, क्या ये सही है? अंदर से आएगी आवाज कि नहीं ये सही नहीं है, मुझे शांत रहना चाहता हूँ, तो ठीक है, अगली बार मैं ध्यान रखूंगी। और अवेयर रहना, फिर अवेयर रहना ये नहीं, कुछ ये नहीं है मेरे पास ऐसे कुछ चाबी नहीं है कि ये लगाओ अवेयर हो जाओगे, ऐसा करो वैसा करो, ऐसा नहीं है, कुछ नहीं है। बस जागृति। डांटते डांटते शब्द भूल जाओ कि अरे
मैं क्या डांट रही थी? जिस टाइम तुम्हें आत्म साक्षात्कार हुआ कि मैं डांट रही हूँ, उस टाइम मैंने शब्द भी भूल जाओ, वहीं के वहीं खुद को रोक दो। इसी को बोलते हैं कि कॉर्ड कट, जो बोलते हैं ना कॉर्ड कट करो, तो वो अपन एनर्जी रेकी में जो सिखाते हैं कॉर्ड कट करो, तो कॉर्ड कट यानी अच्छी। एक उस दिन मुझे किसी ने सवाल पूछा की म्हणजे एनर्जी देताना देतच राहिलं जसं आपण शिकवलं की तुम्ही कागदावर असं लिहून वगैरे तुम्ही ती पण एक पद्धत नाही का, रुमाल बांधून तुम्ही रात्री झोपून जाऊ शकता वगैरे वगैरे, एनर्जी जात राहते. तर म्हणे आपण एवढी एनर्जी देत राहील तर मग तर आपल्याजवळ काहीच नाही राहणार, मग तर बापरे सगळी एनर्जी चाललीच जाईल आपल्याजवळची अशी तशी वगैरे. तसं नसतं. चांगली एनर्जी तुम्ही कुणाला आशीर्वाद देताय, कुणाला शुभकामना देत आहात, तर ती तुम्ही थोडी देताय. तो आत्मा म्हणजे ती ह्या ब्रह्मांडीय सृष्टीमधून येत आहे. आपण फक्त तो पाईप आहे. पाईप मधून जेवढं पाणी जात राहील तेवढं पाणी पाईप स्वच्छ राहील ना. उलट चांगलं आहे. हा, कुणाला जर आता आपण शिवाय श्राप देतोय किंवा वाईट बोलतोय, रागवतोय, तर मग तिथे जागृत व्हायला पाहिजे की पटकन तिथे कॉटकट करायला पाहिजे की नाही नाही, ही एनर्जी माझ्या मार्फत दुसऱ्यांनाच गेली नाही पाहिजे. इथेच बस इन ब्लॉक. थँक्यू. आणि त्याला रिफ्रेश करायचंय मग, किंवा स्वतःला प्रश्न विचारायचा की हे तुला हे शब्द उच्चारून चांगलं वाटलं का? आनंद झाला आतमध्ये, मस्त वाटलं एकदम, वा मस्त वाटलं, तर मग ठीक आहे, तर मग ते शिव्या, काय प्रॉब्लेम आहे? स्वतःला प्रश्न विचारायचे स्वतःला बस. असं नाही की अरे बेटा है वो गलत काम कर रहा है तो मैं डांटूंगी नहीं क्या, एज अ माँ मैं माँ हूं, तो डांटो उसको, लेकिन वो पॉजिटिव एनर्जी के साथ। उसके पीछे फिर ये भी ध्यान रखो कि उसका वो शब्द बोलकर मैं उसका भला कर रही हूँ, ऐसे शब्द यूज करो। इसका मतलब ये भी नहीं मैं बोल रही कि सर वो कुछ भी करे, गलत काम करे तो भी उसको सर पे बिठा के रहो, ओके, ऐसा नहीं है इसका मतलब। लगा तो एक दो चार झापड़ भी दे सकते, माँ है आखिर, लेकिन उसके पीछे का इंटेन्शन क्या है ना, त्या इंटेन्शन साठी आपल्याला सतत अवेअर राहणं जरुरी आहे. आणि तेच अवेअर राहणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार. सतत की ही एनर्जी निघते आणि ही एनर्जी मी देते त्याला. म्हणजे नाहीतर असं व्हायला नको ना की मोठा होऊन तो म्हणेल की त्यावेळेस तू मला जर मारलं असतं, जे झापड दिली असते, तर मी सुधारलं असतो किंवा मी हे काम केलं नसतं. हो की नाही? तर याचा अर्थ मी तुम्हाला उगाच लाड करा आणि खूप डोक्यावर बसा हे पण नाही म्हणते. तुम्हाला आतून शांतही राहता आलं पाहिजे, बाहेरचं भौतिकता पण म्हणजे हा बॅलन्स आला पाहिजे. 5 आयामातून आपण जगतोय. आपण हे आध्यात्मिक आयाम शिकतो आहे. हा 90% काम करतो. बाकी सगळे 4 आयाम फक्त 10% काम करतात. ठीक आहे? तर खूप खूप धन्यवाद अल्पा. चला अजून काही कोणाला तुमचे काही अनुभव असतील ना, तर ते पण तुम्ही म्हणजे शेअर करा. अमृता. येस अमृता. अमृता चव्हाण किंवा कोण प्रेमा बोलताय? येस प्रेमा. हा हॅलो. हॅलो बोला. मॅडम आज तुम्ही ते मुलांच्या बद्दल जे बोलला आपण मुलांना रागवण्याबद्दल वगैरे, तर ते त्याच्याबद्दलच मला थोडं बोलायचं आहे. कारण आपण सगळे निगेटिव्हच बोलतो मुलांबद्दल, जेवढंही काही बोलतो आपण ते सर्व निगेटिव्ह बोलतो. हं. हा अभ्यास करत नाही तर फेल होईल, हा वाया जाईल, म्हणजे सुरुवात आणि शेवट आपण सुरुवातीलाच करून टाकतो. हं. हा तर इनडायरेक्टली आपण एनर्जी तीच देतोय ना. हा अभ्यास एनर्जीच. करत नाही, हा फेल होईल तर असं होईल, है ना? बिलकुल. ते एनर्जी म्हणजे एकाने बदलवणे सगळं त्याचा जो मुलगा एक स्टुडंट आहे त्याचे पूर्ण एन्व्हायरमेंट, त्याचा अवतीभोवतीचा ओरा, त्याच्या आसपास असणारे लोक हे सगळे पॉझिटिव्ह असेल तेव्हा तो त्याच्यामध्ये, जर निगेटिव्ह जरी असेल तरी तो म्हणजे थोडं चेंज होऊ शकतो नाही एनर्जीच्या नाही, रूपाने. तू काय म्हणते,
त्याच्या आजूबाजूचा ऑरा पॉझिटिव्ह असेल तरी तो म्हणजे ते तर नंतरची गोष्ट आहे, पण पहिले आपला आतमध्ये तर पॉझिटिव्ह आहे. जे आतमध्ये आहे तेच ओळखणार ना तुम्ही. तर सुरुवात इथून आपल्यापासूनच करायचं आहे. ओळखताना पण म्हणजे काय ओळखलं त्याचं आपल्याला माहिती पाहिजे शब्द. तर तिथून सुरुवात करायची आहे. आणि नॅचरली आपण आपल्या मुलाच्या भोवताल आपलाच ऑरा राहील. आपल्या मुलाच्या भोवताल आपणच ऑरा तयार करतोय ना, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरामध्ये. आपणच ऑरा तयार करतोय आपला. बोलून तर पहा, हे 1 का 2 दिवसात नाही होणार. आज जसे मुलं वागतात आहे, त्यांचं घडण आपण लहानपणापासून केलेली आहे. म्हणून आज त्याचं ते आउटकम दिसले. त्याला बदलावायचं असेल तर तुम्हाला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काय माहिती किती वेळ लागू शकते. वेळ तर द्यावा लागेल ना. पण सुरुवात तर करू. आज मी तुमच्यासोबत बोलायची हिंमत ठेवते काय 1-2 दिवसाची नाही आहे ही हिंमत. किती वर्ष लागले. प्रेमाने तर मला खूप आधीपासून पाहिलेलं आहे. प्रेमा माझ्या वहिनीची बहीण आहे. सगळ्यात लहान वहिनी आहे, तिची बहीण आहे. मी एक